अभिनेत्री योगिता चव्हाण या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. वेगवेगळ्या मराठी मालिका आणि रियालिटी शोच्या माध्यमातून तिने चाहत्यांचं मन जिंकलं. जीव माझा गुंतला या मालिकेतून ती आजही चाहत्यांमध्ये ओळखली जाते. आता बराच कालावधीनंतर योगिता छोट्या पडद्यावर परतणार आहे. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतून ती रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती अर्पिता नावाची भूमिका साकारत आहे. याच निमित्तानं एका माध्यमासोबत संवाद साधताना योगितांना आपल्या आईबद्दलच्या काही भावना आणि काही आठवणी शेअर केल्या आहेत. ती म्हणाली, माझी आई खूपच चांगली होती. आता ती या जगात नाही. आई जेव्हा होती तेव्हा मी माझ्या आयुष्यातील सपोर्ट सिस्टीम जणू काही होती. मी जेव्हा आयुष्यात काहीच केलं नव्हतं तेव्हाही तिला वाटायचं की मी माझी मुलगी खूप छान आहे, खूप छान नाचते. मला तिचा पाठिंबा होता. माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात ती माझ्यासोबत राहिली. मला तिने तितकंच स्वातंत्र्य सुद्धा दिलं होतं, ज्यामुळे मी माझी आज स्वप्न पूर्ण करू शकले. पुढे ती म्हणाली, माझ्या लहानपणीच्या आई-बाबांबद्दल कडू आठवणी नाही आहेत. माझी त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार सुद्धा नाही आहे. खूप गोड अशी माझी आई होती, जी जाताना खूप ताकद देऊन गेली. प्रेक्षक योगिताचं या भावूक अशा आठवणीबद्दल कौतुक सुद्धा करत आहेत आणि तिला खूप हिंमत देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. अशाच नवनवीन श्रेयसृष्टीतील अपडेटसाठी आमच्या चॅनलला टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.